नमस्कार विद्यार्थी मित्रो. टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी ज्ञानेश्वर राठोड. आज आपण बघणार आहोत आगामी होणाऱ्या सरळ सेवा भरती 2025, ज्यामध्ये टेट असेल, तलाठी असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, आरोग्य विभाग असेल आणि इतर सरळ सेवा परीक्षा असतील. आता या परीक्षांच्यासाठी आपण विविध विषयांचा अभ्यास करत असतो. त्यातच आपण आजच्या लेक्चर्समध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि त्याद्वारे आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. आणि म्हणून आपण अशा विविध विषयांची जी काही सिरीज आहे ती त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणून टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील सांगा. नक्कीच आपल्याला ह्या प्रत्येक प्रश्नाचा फायदा हा आगामी परीक्षांमध्ये होणार आहे. सो बघूयात आपण आजचा पहिला प्रश्न अभ्यासणार आहोत. आता इथं दिलंय आपल्याला की जागतिक अन्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत असा प्रश्न विचारलाय. जागतिक अन्न पुरस्कार. सो बघा, ऑप्शन ए मध्ये दिले डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर बी मध्ये दिले डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, सी गुरुदेव खुश, डी दिलंय बी.आर. बाखाले. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, जे आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते होत. ओके, भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. ओके, सो म्हणून ह्या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 86 ला जरी झाली असली तर हा पुरस्कार 87 साली 1987 ला डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना दिला गेलाय आणि पहिलाच पुरस्कार प्राप्त व्यक्ती म्हणून भारतीय डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. आता पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे की जागतिक लेवलला अन्नाच्या प्रती, शेतीच्या प्रती आणि अन्नधान्य भूकबळीची समस्या सोडवण्यासाठी जी व्यक्ती प्रयत्न करत असते अशा व्यक्तींना हा पुरस्कार मिळत असतो. आणि नक्कीच डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचं योगदान मोठं आहे भारतासाठी. त्यांना नुकताच लास्टला पुरस्कार देखील, भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देखील भारत सरकारने दिलाय आणि त्यांचा गौरव केलाय. आता पुरस्कार जो दिला गेलाय, ज्यांच्या नावाने दिला जातो ते जगाच्या हरित क्रांतीचे प्रणेते, जगाच्या हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, ज्यांनी मेक्सिकन डॉर्फ अशा व्हरायटी तयार केल्यात. खूप मोठं योगदान त्यांचं देखील आहे. सो म्हणून भारताचे असतील, जगाचे असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते विचारले तर वसंतराव नाईक हे उत्तर आपण द्यायचंय. सो हा पुरस्कार असेल. आता जसं आपण हे एक नाव दिसतंय डॉक्टर वर्गीस कुरियन, हे आपल्या भारताचे मिल्कमॅन ऑफ इंडिया, दुग्धजन्य क्रांती, ज्यांनी भारतामध्ये दूध महापूर योजना आणली. सो त्यांचं योगदान मोठं आहे आपल्या कृषी क्षेत्रासाठी. सो ह्या प्रश्नाचं जागतिक अन्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलाय. उत्तर आहे बी. आपण लक्षात घ्यायचं बी हे याचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. भारतीय संस्थानांबद्दल खालसा धोरण राबविणारा इंग्रज अधिकारी कोण? इंग्रज अधिकारी शब्द आहे तिथे. इंग्रज अधिकारी कोण असा प्रश्न आपल्याला विचारला गेला. सो म्हणून ह्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आपण जर लक्षात घेतलं तर ए दिलेत, बी दिलेत, सी दिलेत आणि त्यानंतर डी दिलेत. सो आता भारतीय संस्थानांच्या बाबत खालसा धोरण राबविणारा इंग्रज अधिकारी कोण? तर 4 ऑप्शन पैकी आपल्याला उत्तर आहे सी, लॉर्ड डलहौसी. हे आपण उत्तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. लॉर्ड डलहौसी हे आपण उत्तर लक्षात घेऊया. आता लॉर्ड डलहौसी यांना आपल्या भारतीय रेल्वेचे जसं जनक देखील आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. आणि जसं की आता हा शब्द विचारलाय त्यांनी की भारतीय संस्थानाबाबत खालसा धोरण. आता हे खालसा धोरण काय असतं तर लक्षात घेऊयात आपण. जसं की एखाद्या आपल्या भारतीय शासक म्हणूयात, भारतीय शासकाला जर मुलगा नसेल, उदाहरणार्थ मुलगा नसेल, तर जी भारतीय शासकाची संपत्ती असायची ती त्या ठिकाणी इंग्रज त्याच्यावरती काय तर ताबा मिळवायचे. इंग्रज त्याच्यावरती ताबा मिळवायचे. सो म्हणून आपल्याला खालसा धोरण हे त्यावेळेस असं ह्या पद्धतीने जे केलं जायचं, सो ते इंग्रज काळामध्ये हे राबवलं गेलं आणि लॉर्ड डलहौसीने हे त्यावेळेस केलेलं. सो बाकी आपण इतर देखील नावं, लॉर्ड रिपन असेल तर
त्या ठिकाणी त्यांचं देखील भारतातलं काम वेगवेगळं आहे. स्थानिक संस्थेचा तो जनक त्यावेळेसचा, त्यानंतर लॉर्ड बेंटिक सतीबंदीची चाल बंद केली असेल, लॉर्ड मेयोंना आपण पॉप्युलेशनच्या बाबतीतला अभ्यास सांगतो, जनगणना म्हणजेच पॉप्युलेशन काउंटिंगचा पहिला विषय त्यांनी हाती घेतला त्या काळात. हा, लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून. अशी वेगवेगळी त्यांची हिस्ट्री आपल्याला सांगता येतील. सो याचं उत्तर आहे सी. चलो नेक्स्ट बघूयात, आपण पुढचा अभ्यास बघूयात. महाराष्ट्राचं टेबल लँड सो कोणत्या ठिकाणास म्हटलं गेलंय असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. ओके, सो म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलीत. ए तोरणमाळ, बी चिखलदरा असेल, सी म्हैसमाळ असेल आणि डी असेल पाचगणी. सो महाराष्ट्राचे टेबल लँड्स, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे डी पाचगणी. आता हे ठिकाण म्हटलं तर आपल्याला सातारा जिल्हा. ओके, आता सातारा जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण देखील आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, अशी वेगवेगळी ठिकाणं आपल्याला सांगता येतील. आणि सर्व जर ठिकाणं आपण बघितली आपल्या महाराष्ट्र राज्यात तर सातारा जिल्हा आणि जसं की सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या दरम्यान सह्याद्रीच्या भागामध्ये, सो महाबळेश्वर म्हटलं, पाचगणी म्हटलं तर ह्या दरम्यान एक जो पाऊस देखील चांगला होतो. ऍक्च्युली महाबळेश्वरला चांगला पाऊस होतो. सो पाचगणी हे टेबल लँड्स म्हणून आपण लक्षात घ्यायचंय. सो सह्याद्री हा जैवविविधतेने संपन्न असा प्रदेश आपल्या महाराष्ट्रासाठी आहे. नदीच्या वाहत्या पाण्यात असणारी ऊर्जा खालीलपैकी कोणती आहे? आता नदीचं पाणी हे वाहतं पाणी असतं. आपण बऱ्याच वेळा न्यूज मध्ये ऐकत असतो क्युसेक आपण मोजत असतो. सो 28 लिटर पर सेकंदाला ते काउंटिंग केलं जातं. आणि धरणातलं पाणी असेल तर ते कसं असतं, त्या ठिकाणी स्टेबल असतं. तिकडे TMC 1000 घनफूट घनमीटर ही शब्दप्रयोग तिकडे केली जाते. आता प्रश्न आपल्याला नदीच्या वाहत्या पाण्यात असणारी जी ऊर्जा असते ती आहे, ऑप्शन ए मध्ये दिलंय गतीज ऊर्जा, बी स्थितीज ऊर्जा, सी औष्णिक ऊर्जा आणि डी यापैकी नाही. सो याचं उत्तर आहे ए गतीज. पाण्याला गती असते, पाणी. आणि जर वाहतं पाणी आहे तर त्याला काय असेल, गती असेल ना, फ्लो असणाऱ्या पाण्याला. आता स्थितीज ऊर्जेमध्ये काय तर त्या ठिकाणी एक स्टेबल अशा स्प्रिंग ताणली जाणारी आणि तिथल्या तिथंच स्टेबल असणारी, फिक्स असणारी, एक असं असेल. आणि औष्णिक ऊर्जा असेल तर ती आपण कोळसा वापरून त्या ठिकाणी ती तयार केली जाते. सो नदीचं जे पाणी असतं, नदीचे जे पाणी असतं हे पाणी कसं असतं, वाहतं पाणी असतं. नदी ज्या वेळेस ज्या ठिकाणी उगम पावते तिथून धरण असेल, धरणातनं पुढे पाणी सोडलं जातं, सो ते वाहतं पाणी असतं. सो म्हणून याचं जे उत्तर आहे गतीज ऊर्जा, गती मिळणे, गतीज ऊर्जा, हे त्याचं ऑप्शन्स आपल्याला दिली होती उत्तर आहेत म्हणजे. सो असे विविध प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून अभ्यासाला मिळत असतात. म्हणून टिक्कर मराठी युट्यूब चॅनल आणि आपली जी पूर्ण टीम आहे ती आपल्या समोर असेच विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन येत असतात. म्हणून विद्यार्थी मित्र, आपण ही सिरीज नक्कीच आपण अटेंड करत चला, त्याचा अभ्यास करत चला. आपल्याला आगामी परीक्षेमध्ये त्याचा फायदा देखील होईल. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? सो ऑप्शन दिलं, ए मध्ये मगर, बी मध्ये डॉल्फिन, सी मध्ये शार्क दिलाय, डी मध्ये कासव दिलंय. सो ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ABCD मध्ये, याचं डायरेक्टली आपण उत्तर आहे ते आहे डॉल्फिन. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे डॉल्फिन. आणि डॉल्फिन सर्वात जास्त आपल्याकडे गंगा नदी, सिंधू व ब्रह्मपुत्रा या 3 नद्यांमध्ये सर्वाधिक जास्त सापडतो. आता आताच्या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त डॉल्फिन आहे, तर त्यानंतर बिहार राज्यात क्रमांक 2 वरती आहे. सो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे डॉल्फिन, हे उत्तर आपण लक्षात ठेवायचे. सो डॉल्फिन आपण लक्षात घेऊयात. सो डॉल्फिन हे याचं उत्तर आहे. चलो पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र आपण अभ्यासूयात. जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? आता अनेक समिती असतात ना जिल्हा परिषदेमध्ये, विविध मूळ महत्वाच्या समित्या, त्यातली स्थायी समिती सर्वात इम्पॉर्टन्स अशी महत्वाची असते. सो याच्यात ऑप्शन ए दिलंय जिल्हाधिकारी, बी जिल्हा परिषद अध्यक्ष, सी मध्ये दिलंय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी मध्ये विभागीय आयुक्त दिलाय. सो या प्रश्नाचं उत्तर आहे बी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी स्थायी समितीचे पदसिद्ध का असतात, अध्यक्ष असतात, जिल्हा परिषद अध्यक्ष असतात.
आता जिल्हा परिषद आपण बोलत असतो की स्थानिक प्रशासन संस्था, स्थानिक प्रशासन संस्था 3 स्तर, ज्यामध्ये पहिला स्तर असतो ग्रामपंचायत, दुसरा स्तर असतो पंचायत समिती आणि तिसरा स्तर असतो जिल्हा परिषद. ओके. जसं आपण वेगवेगळी नावं जर घेतली इथे, जसं सरपंच असेल, त्यानंतर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, परंतु या तिन्ही स्तरावरती प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक होत असते, जी पूर्णतः ते कामकाज बघण्यासाठी असेल. सो ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी हा ग्रामसेवक असतो. त्यानंतर असेल पंचायत समितीचा जो प्रशासकीय अधिकारी असतो तो बीडीओ असतो, गट विकास अधिकारी, ज्या पदाची निर्मिती राज्य शासनाच्या मार्फत होत असते किंवा त्या पदाविषयी निवड जी असते सरकार करत असतं. जिल्हा परिषदेचे जे प्रशासकीय अधिकारी असतात ते सीईओ असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ज्यांना आपण मुख्य कार्यकारी अधिकारी देखील म्हणत असतो, जे IAS अधिकारी असतात आणि ज्यांची निवड ही UPSCतनं होत असते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. सो म्हणून आपल्याला ग्रामपंचायतीच्या संदर्भात देखील अनेक सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये विविध प्रश्न विचारली गेली. सो म्हणून त्याचं बेसिक जे कन्सेप्ट आहे आपण क्लिअर करा, बाकी इतर देखील माहिती आपल्याला नक्कीच येईल. पुढचा प्रश्न, भारताची निवडणूक पद्धत ही कोणत्या देशांकडून आपण घेण्यात आलेली आहे, स्वीकारली, असा प्रश्न विचारलाय. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भातच पॉलिटीमधलाच प्रश्न विचारलाय. ऑप्शन बघा, ब्रिटन दिलंय ए, बी अमेरिका दिलंय, सी जपान दिलंय आणि डी दिलंय दक्षिण आफ्रिका. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ए, ब्रिटन या देशाकडून आपण काय स्वीकारली, भारताची निवडणूक पद्धत. ओके. सो आता बघा, आपल्याला निवडणूक पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी जे आयुक्त असतील निवडणूक, त्यानंतर त्यांच्यासोबत असणारे इतर आयुक्त असतील आणि प्रक्रिया क्लिअर आपल्याला पारदर्शकतेने पार पाडली जाते. आज भारतीय राज्यघटनेने वयवर्ष 18+ जे असतील की ज्यांना आपण जसं की वेळोवेळी याच्यामध्ये बदल होत असतो, की जो अधिकार दिलेला असतो की मतदानाचा अधिकार असेल, आणि म्हणून आज भारत हा जगातला सर्वात मोठा असा लोकशाही असणारा देश आणि सर्वाधिक जास्त मतदारांची संख्या असणारा देश म्हणून भारत हा ओळखला जातो. तर अर्थातच ही अगदी जी जटिल प्रक्रिया असते, पण आपलं जे निवडणूक आयोग आहे खूप छान पद्धतीने ही संपूर्ण जी आहे ती प्रक्रिया पार पाडत असतं. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ए, ब्रिटनकडनं आपण स्वीकारले. पुढे जाऊया. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे, असा प्रश्न विचारलाय. की बऱ्याच वेळा नद्यांच्या लांबीवरनं, नद्यांच्या वरती असणाऱ्या धरणांवरनं आपल्याला प्रश्न हे विचारले जातात आणि त्याचसोबत असेल महत्वाचं की नदी आणि त्यावरती वसलेली शहरं, असे कितीतरी प्रश्न आपल्याला इतर सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये आतापर्यंत विचारली गेलेली आहे. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन बघूया. ए मध्ये 532, बी 668, सी 1080 आणि डी मध्ये दिलंय 1465. सो ह्यांनी विचारलंय महाराष्ट्र गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी विचारली. सो याच्यामध्ये दिलंय त्या ठिकाणी पी 668 किलोमीटर. किती दिले, 668. म्हणजे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, गोदावरी नदीची महाराष्ट्रातली लांबी आहे 668. आता बघा, गोदावरी नदीची किंवा गोदावरी नदीचा उगम जर विचारला आपल्याला, तर इथे ब्रह्मगिरीचं डोंगर म्हणजे त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत, जिल्हा नाशिक, इथून उगम होतो. नाशिक, अहिल्यानगर, त्याचबरोबर मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यातनं ती वाहत जाते आणि 668 किलोमीटरचा महाराष्ट्रातला प्रवास करते. महाराष्ट्रात किती प्रवास आहे, 668. भारतातला प्रवास विचारला तर तो आहे जवळपास 1465 किलोमीटर. दोन्हीकडचं लक्षात घ्यायचंय. आणि बंगालच्या उपसागराला जाऊन ती शेवटी मिळत असते, म्हणून ती आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांबीची पूर्ववाहिनी नदी म्हणून आपण लक्षात ठेवायचे. अर्थातच पश्चिम वाहिनी विचारली तर तापी उत्तर आहे, पूर्ववाहिनी विचारली तर गोदावरी. सो याचं उत्तर आहे 668. पुढे बघूया नेक्स्ट. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया मजबूत करणारे इंग्रज अधिकारी कोण, असा प्रश्न आपल्याला विचारलाय.
ऑप्शन ए लॉर्ड रिफन, बी मध्ये लॉर्ड डलहौसी, सी मध्ये लॉर्ड लिनलिथगो आणि डी मध्ये दिले आपल्याला ऑप्शन डी दिले लॉर्ड मेकॉले. सो शिक्षणाचा विषय जर घेतला आणि त्यातल्या त्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी इंग्रज अधिकारी ज्यांची नेमणूक झाली किंवा त्यांनी जे काही कामकाज केले, ऑप्शन डी लॉर्ड मेकॉले. सो मेकॉल्याच्या शिक्षण पद्धती असते. आता बऱ्याच ह्या जर आपण शिक्षण पद्धती बघितल्या मेकॉल्याच्या असतील, सो त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला आपल्या देशामध्ये आता पाश्चात्य शिक्षण प्रणाली ही जसं होतं आणि मुळातच ते देखील आपल्याला इथे भारतामध्ये ती त्यांनी रुजवण्याचा प्रयत्नही त्यावेळेस केला होता. आणि जसं की आपल्याकडे बऱ्याचशा त्या काळामध्ये असेल की ज्या ब्रिटिश अशा स्कूल असतील किंवा त्याच्यामध्ये जो काही शिक्षण देण्याचा विषय असेल, सो म्हणून हे सगळं होत असताना की ज्या इंग्रजी शिक्षणाचा पाया भारतामध्ये काय तर लॉर्ड मेकॉले असते. बाकी लिनलिथगो यांचं कृषी क्षेत्राशी नाव जोडलं जातं. डलहौसी रेल्वेच्या संदर्भात असतील, लॉर्ड रिफन असेल तर स्थानिक प्रशासन संस्थेचा जनक असेल. सो अशा विविध घडामोडी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, पुढचा क्वेश्चन अभ्यासूयात. भारतीय राज्यघटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते असा प्रश्न आपल्याला विचारलाय. आता विद्यार्थी मित्र, भारतीय राज्यघटनेची जी निर्मिती झाली आणि अथक मेहनतीतनं त्या ठिकाणी केली गेलीत म्हणून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर इतर सदस्य असतील, त्याचबरोबर मसुदा समिती असेल, संविधान सभेची पहिली सभा असेल, हे संपूर्ण एवढं होत असताना त्यानंतर आपलं एक संविधान अंमलात आणलं गेलं आणि भारत प्रजासत्ताक झाला. प्रश्न विचारलाय भारतीय राज्यघटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण. ऑप्शन डॉक्टर राजेंद्र प्रसाद दिलेत, बी मध्ये डॉक्टर बी एन राव दिलेत, हरेंद्र कुमार मुखर्जी दिलेत, डी सच्चिदानंद सिन्हा दिलेत. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बी आहे, डॉक्टर बी एन राव हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी मग घटना समिती असेल, मसुदा समिती असेल आणि त्याचसोबत जसं आपण जे 26 जानेवारी 1950 भारत हा प्रजासत्ताक झाला आणि ज्यानुसार आपलं जे कामकाजाला सुरुवात झाली आणि याच्या आधी अथक मेहनत त्या ठिकाणी घेण्यात आली, मग ते भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी असेल आणि इतर महत्वाच्या ह्या गोष्टीसाठी असेल. सो म्हणून असे जे काही प्रश्न आहेत आपल्याला जे विचारले जातात, सो म्हणून आपल्याला भारतीय राज्यघटना आणि ती जी निर्मिती झाली त्या संदर्भात कोणकोणत्या राष्ट्राकडनं आपण कोणकोणत्या देशाकडनं कोणकोणते विषय घेतले ते विषय देखील आपल्याला इथं लक्षात घ्यावे लागतात. त्या विषयांच्या वरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बी एन राव असेल. नेक्स्ट, निसर्गात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे असा प्रश्न विचारलाय. ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिलंय बघा सोने, बी मध्ये लोखंड दिलंय, सी मध्ये हिरा दिलाय आणि डी मध्ये आपल्याला दिलंय चांदी दिलंय. सो आता हे जे ऑप्शन्स आपल्याला दिली त्या चार पैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे सी, हिरा. ओके, हिरा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सो सर्वात कठीण पदार्थ. त्यानंतर असेल आपल्याला इतर जर असेल गोल्ड, सोने असेल, त्यानंतर जसं की आता गोल्डच्या संदर्भात देखील बरेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. खाणींवरनं प्रश्न विचारले जातात. जसं आपल्याकडे कोल्हारू ही खाण असेल, कोल्हेर असेल, दक्षिण भारतातली असेल. त्यानंतर बाकी लोखंड, उच्च प्रतीचं पोलाद तयार करण्यासाठी जसं आता लोखंड असेल आपल्याला कन्स्ट्रक्शन आणि इतर बऱ्याच गोष्टीसाठी उपयोगात आणला जातो. सो आपल्याकडे बरीचशी खनिजं आढळतात, खनिज पदार्थ. आता या खनिजांचा अभ्यास करत असताना जे असे खनिज पदार्थ जे आपण जमिनीतनं त्या ठिकाणी खणून काढतो, प्रोसेसिंग केली जाते आणि त्यानंतर बाय प्रोडक्ट्स म्हणून तो पदार्थ तयार केला जातो. आता लोह खनिज असेल, मॅग्नीज असेल, या महत्वाच्या खनिजांपासून आपल्याला उच्च प्रतीचं पोलाद हे तयार करता येतं. सो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी, हिरा. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं बघूया. क्षेत्रफळानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आपल्याला विचारलाय एरिया वाईज. ऑप्शन ए दिलंय ब्राझील, बी अमेरिका, सी रशिया, डी दिलाय कॅनडा. आता बघा आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न हे महाराष्ट्रावरती येतात. क्षेत्रफळ जिल्ह्याचं असेल, राज्याचं असेल आणि त्यानुसार आपल्या भारताचं असेल, जगाचंही विचारलं जाऊ शकतं. मग जगात आपल्याला पृथ्वी तलावर 71% पाणी असेल आणि 29% भूभाग असेल. आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश,
परंतु क्षेत्रफळानुसार विचार. सो याचं उत्तर आहे कॅनडा. समजून घेऊयात आता. पहिला असेल रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा चीन, चौथा अमेरिका, पाचवा ब्राझील, सहावा ऑस्ट्रेलिया, तर सातवा आहे भारत. भारताचा कितवा क्रमांक आहे या यादीत? सातवा आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचंय क्षेत्रफळानुसार भारताचा सातवा क्रमांक लागतो आणि भारताच्या शेजारी देखील 7 राष्ट्र आहेत. हे देखील आपण लक्षात ठेवायचे. ओके, क्षेत्रफळानुसार विचारलंय जगातला हा दुसऱ्या क्रमांकाचा तर कॅनडा, पहिला आहे रशिया. पण असा जर प्रश्न आपल्याला फिरून विचारला परीक्षेमध्ये की जगातील सर्वात क्षेत्रफळानुसार मोठा खंड कोणता आहे, असा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर द्यायचंय आशिया. जगातला क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा खंड की जे 7 खंड आहेत त्यातला तो मोठा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. सो असे विविध प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून वेगवेगळे टीचर्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत अतिसंभाव्य प्रश्न. सो म्हणून विद्यार्थी मित्रो, टिक्कर मराठी सरळ सेवा हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला ह्या वेगवेगळ्या विषयांची जी माहिती आहे परिपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत जाईल. आपल्या मित्रांना देखील सांगा. सो आगामी परीक्षांमध्ये याचा खूप सारा फायदा आपल्याला होत जाईल. पुढे बघूया. 1984 मधील भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूच्या गळतीमुळे घडली, असा प्रश्न विचारलाय. कोणत्या वायूच्या गळतीमुळे? आता याच्यामध्ये बघा ऑप्शन मध्ये ए दिलाय मिथाइल आयसोसायनेट, बी क्लोरो फ्लोरो कार्बन दिलाय, सी मध्ये दिलाय हेलॉन्स आणि डी मध्ये दिलाय हायड्रोजन दिलाय. 1984 साली जी काही घटना घडली आणि त्याच्यातनं कोणत्या वायूची गळती झाली, सो ह्या प्रश्नाचं जे योग्य आन्सर आहे ते आहे ए मिथाइल आयसोसायनेट. मिथाइल आयसोसायनेट. आता 1984 हे ठिकाण होतं भोपाळ. भोपाळ कुठे येतं? मध्य प्रदेशात. सो अमेरिकन कंपनी होती. या अमेरिकन कंपनीद्वारे भोपाळला हा प्लांट्स होता आणि काय तयार व्हायचं तिथे? कीटकनाशक बनवणारी कंपनी होती. कीटकनाशक पेस्टिसाइड. सो वायू गळती झाली मिथाइल आयसोसायनेट आणि तो सरकारी आकडा हा जवळपास सांगितला जातो जवळपास 10,000च्या घरात ते 8,000 प्लस एवढ्या लोकांचा मृत्यू झाला होता. सो अशी खूप मोठी अशी घटना आपल्या भारतामध्ये घडली. सो म्हणून ती केस स्टडी म्हणून आपण लक्षात जसं घेतो तर 1984 आहे भोपाळ म्हणजे हे स्थान येतं मध्य प्रदेशामध्ये. नेक्स्ट, अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ए दिलेत अंडी उत्पादन, बी तेलबिया उत्पादन, सी बटाटा उत्पादन आणि डी मध्ये दिलेत नदी जोड योजना दिली. नदी जोड योजना. सो 4 ऑप्शन्स दिलीत तर ह्या प्रश्नाचं जे फायनल आन्सर आहे ते आहे नदी जोड योजना. ओके, अमृत क्रांती असा शब्द आहे. आता आपल्याला कृषी क्षेत्राशी निगडीत कृषी आणि इतर क्षेत्राशी निगडीत बऱ्याच क्रांत्या विचारल्या जातात. जसं अन्नधान्य असेल तर ती आपल्याला हरित क्रांती, त्यानंतर आपल्याला मत्स्य असेल नीळ क्रांती, त्यानंतर बटाटा उत्पादन गोल क्रांती. अशा विविध क्रांती आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. मॅच द पेअर असेल किंवा एकेरी असेल. सो म्हणून आपल्याला बघा हा जो प्रश्न आहे अमृत क्रांती हा नदी जोड योजनेशी संबंधित आहे. आता आपल्या भारतामध्ये भरपूर पाऊस होतो पण काही भागामध्ये जर आपण इंटरलिंक नद्या जर जोडलेल्या नसतील कालव्याच्या माध्यमातून जोडलं जातं. जसं आपल्या भारतामध्ये 72ला दुष्काळ झाला होता पडलेला त्या वेळात उत्तर भारतीय नद्यांना गंगा असेल यमुना आणि त्यांच्या उपनद्या ज्यांना 12ही माही पाणी असतं म्हणून उत्तर भारतातील नद्या दक्षिणेकडे म्हणजे कावेरी नदीला जोडण्यासाठी पहिला प्रयत्न 1972 मध्ये झाला होता. जागतिक बँकेने त्या काळामध्ये आपल्याला मदत देखील केली होती. डॉक्टर के.एल. राव भारताचे त्यावेळेस जलमंत्री होते. सो तो एक प्रकल्प असेल. आपल्या महाराष्ट्रात देखील बरेचसे नदीजोड प्रकल्प देखील आहेत. सो म्हणून नदीजोड प्रकल्प एक महत्वाचा आहे. कालव्याच्या माध्यमातून 2 नदीचं पाणी जोडलं जातं आणि त्या भागातील शेती असेल उद्योग व्यवसाय असेल यांना नक्कीच त्याचा फायदा होत जातो. सो असे विविध प्रश्न आपल्याला ज्या ठिकाणी अभ्यासाला मिळत आहेत
जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ए मध्ये दिलंय बघा 12 जानेवारी, बी 2 फेब्रुवारी, सी 4 मे आणि डी दिलंय 5 जून दिलाय. सो जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला होत असतो. 5 जून याचं उत्तर आहे 5 जून. आता हे कधी झालं होतं पहिलं तर 5 जून 1972. 5 जून 1972. हे पुन्हा लिहितो मी ते व्यवस्थित. हा याचं उत्तर लक्षात घ्यायचंय 5 जून. 5 जून 1972 साली जी परिषद भरली होती जगात, पहिली पर्यावरण विषयक परिषद, स्टॉकहोम स्वीडन या देशात कुठे झाली होती? स्टॉकहोम स्वीडन. ही जगातील पहिली पर्यावरण विषयक परिषद पार पडली होती. जे ठिकाण होतं 5 जून. 5 जून ही तारीख होती 1972, जे स्टॉकहोम स्वीडन ह्या ठिकाणी. म्हणून जगामध्ये आज पर्यावरण हा विषय संवेदनशील होत चाललाय. तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून पर्यावरणाचं संरक्षण करूयात. वने असतील, वनांचं संरक्षण असेल, वन्यजीवांचं असेल. आणि म्हणून जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला सर्वदूर पृथ्वी तलावर साजरा केला जातो. कारण जिथे आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं, आपल्या भारत सरकारने देखील विविध कायदे बनवले. म्हणून भारत सरकारचा जो कायदा आहे पर्यावरण संवर्धन कायदा भारताचा, जो 1986 साली आपल्याकडे तयार करण्यात आला आहे, 1986. सो असे विविध आपल्याला प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारली जात असतात. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण सर्वजण खूप छान अभ्यास करा. टिक्कर मराठी सरळ सेवा आणि पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या विषयाचं खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल. आपला देखील अभ्यास तसाच जोमाने पाहिजे. भेटूयात पुनश्च नेक्स्ट लेक्चरमध्ये. खूप छान आपण अभ्यास करा, त्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच. भेटणार आहोत असेच विविध अतिसंभाव्य प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर येणार आहेत. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.